नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। फ्लावरची भाजी तर आपण नेहमीच करतो, पण अशा पद्धतीची फ्लावरची कोरडी भाजी तुम्ही कधी केली आहे का? केली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज आपण अगदी चमचमीत अशी फ्लावरची रेसिपी करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी कढईमध्ये 1 टीस्पून तेल टाकून घेतलं आहे। आपल्याला फ्लावर फ्राय करून घ्यायची आहे, म्हणून जास्त तेल टाकायचं नाही, अगदी 1च चमचा टाकायचा आहे। बघा, मी अशा मोठ्या मोठ्या फोडींमध्ये काप करून घेतले आहे फ्लावरचे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे फ्लावर। फ्लावर छान फ्राय करून घ्यायची तेलामध्ये, म्हणजे भाजी छान अशी कुरकुरीत लागते। मंद आचेवर फ्राय करायची, म्हणजे आतपर्यंत कुरकुरीत होते। आपण जर अशा प्रकारे फ्लावर फ्राय करून घेतली तर टिफिनमध्ये दिली तरीही ही भाजी अगदी कुरकुरीत राहते, गचकी लागत नाही। आपण फ्लावर फ्राय करून घेतो, त्यामुळे पाण्याचा अंश सगळा निघून जातो आणि भाजी कुरकुरीत लागते खायला। म्हणून अशा प्रकारे तुम्ही नक्की फ्राय करून बघा फ्लावर। त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा परतून घ्यायचं, म्हणजे मिठाचं चव त्यामध्ये उतरते आणि फ्लावर खायला खूप छान लागते। फ्लावर काढून घेतली आहे मी आणि त्याच कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकून घेते आहे। तेल तापलं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं टाकून तडतडू द्यायचं। जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण लसूणचे काप टाकूया। मी 3-4 कड्याचे लसूणचे काप करून घेतले आहे। आपल्याला यामध्ये लसूण कापून पण टाकायचं आहे आणि लसूण ठेचून पण टाकायचं आहे, म्हणजे छान चव येते फ्लावरच्या भाजीला। ब्राऊन कलर येईपर्यंत लसूण परतून घ्यायचा। बघा, लसूण परतून झाला आहे। त्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊया। मी 5-6 मिरच्या कापून घेतल्या होत्या। मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायच्या। बघा, मिरच्या छान अशा कुरकुरीत झालेल्या आहे। त्यामध्ये आपण कांदा टाकूया। मी 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले आहे। फ्लावर करताना कांद्याचा वापर जास्त करायचा, म्हणजे फ्लावरची भाजी खायला छान लागते। कांदा मिरच्या परतून झाल्या की आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूया। मी 1 छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे। फ्लावरच्या भाजीमध्ये टोमॅटो टाकल्यामुळे फ्लावरची भाजी छान लागते खायला, म्हणून मी टाकून घेतला आहे। तुम्हाला टाकायचं असलं तर टाका, नाही टाकलं तरीही चालेल। कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे, त्यामुळे लवकर कांदा टोमॅटो मऊ होते। हे व्यवस्थित परतून झाल्यावर आपण त्यामध्ये लसूण टाकूया। मी ठेचून घेतला होता लसूण, आधीच टाकला तर लसूण करपला जातो, म्हणून हे सगळं परतल्यावरच लसूण टाकायचा ठेचलेला। बघा, ठेचलेला लसूण टाकून 1-2 मिनिट आपण परतून घेतला आहे। बघा, हे व्यवस्थित परतून झाल्यावर त्यामध्ये आपण 1 चमचा धना पावडर टाकून घेऊया। पाव चमचा गरम मसाला पण टाकायचा। पाव चमचा हळद, हे पण व्यवस्थित परतून घ्यायचं। तुम्हाला मिरची पावडर टाकायची असली तर टाका मिरची ऐवजी। बघा, छान असं परतून झालेलं आहे। त्यामध्ये आपण फ्लावर टाकून घेऊया। फ्लावर आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे, त्यामुळे ह्या भाजीला काही वेळ लागत नाही। तुम्ही जर अशाच पद्धतीने ही भाजी केली तर न खाणारे सुद्धा बोटं चाटून पुसून खातील, इतकी छान ही भाजी होते। नक्की ट्राय करून बघा। ह्या भाजीमध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, ही अगदी वाफेवरच होते। जर पाणी टाकलं तर भाजी बेचव लागते, म्हणून पाणी न टाकता वाफेवरच ही भाजी करायची आहे आपल्याला। बघा, फ्लावर परतून झालेली आहे। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ अगदी बेताने टाकायचं। आपण जेव्हा फ्लावर फ्राय केली तेव्हा पण मीठ टाकलं आहे आणि कांदा टोमॅटो परतताना पण मीठ टाकलं आहे, म्हणून जास्त मीठ टाकायचं नाही, नाहीतर भाजी खारी होईल। आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। मी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतला आहे कोथिंबीर किंवा कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्या आधी धुवायच्या मग कापायच्या, नाहीतर जे जीवनसत्व असते ते निघून जाते, म्हणून कापायच्या आधी धुवायच्या मग कापायच्या भाज्या।
व्यवस्थित परतून झालेला आहे. आपण झाकण ठेवूया 5 मिनिट. झाकण ठेवल्यावर अधूनमधून भाजी परतून घ्यायची, नाहीतर भाजी करपली जाईल. बघा, मी 5 मिनिट झाकण ठेवलं होतं. आपण चेक करूया भाजी झाली आहे की नाही. बघा, छान वाफ निघाली आहे भाजीतून. व्यवस्थित परतून घ्यायची आणि आपण चेक करून घेऊया फ्लावर कच्ची आहे का झाली आहे तर. बघा, मला थोडी कच्ची वाटत आहे फ्लावर, म्हणून आपण अजून 1-2 मिनिट झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया, म्हणजे फ्लावर व्यवस्थित शिजेल. बघा, मी अजून झाकण ठेवून घेतलं आहे 1-2 मिनिट. 1-2 मिनिट झालेले आहे. आपण चेक करूया. बघा, छान वाफ निघाली आहे. आता आपली भाजी पूर्णपणे झालेली आहे, बघू शकता. बरेच जण म्हणतात की ही भाजी जर टिफिनला दिली तर ती भाजी व्यवस्थित लागत नाही खायला. पण अशा प्रकारे जर तुम्ही ही रेसिपी करून बघितली तर टिफिनमध्ये जरी दिली तरी दुपारपर्यंत ही भाजी खायला अशीच लागते आणि संध्याकाळी जरी खाल्ली तरी ही भाजीची चव बदलत नाही. अगदी कुरकुरीत लागते ही भाजी. तर तयार आहे आपली फ्लावरची रेसिपी खाण्यासाठी. तुम्हाला माझी फ्लावरची रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळतील आणि असेच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.